पण ती दीची सासू आहे ना, एक्झॅक्ट सासूच आहे. आणि तात्या एक सांगायचंच राहिलं, त्या वाड्यात ना एक बंद रूम होती. मी आणि दी सहज तिकडे गेलो आणि मागून ना तिची सासू आली आणि बस होय, बस कर. काय झालं तात्या? बस म्हटलं ना, जा आपलं काम कर. आणि या घरात मी तुला कसा राहू देणार? ए, अगं नाही यायचं तर नाही म्हणून सांगायचं ना. आई साहेबांना मी सांगितलं असतं, नाही करत म्हणून स्थापना. आधीच एक मोठं प्रकरण झालंय, तेच भोगतायत. म्हणजे अगं तुझ्या या घरात की नाही आबा? चहा छान केलायस हा. हे घे ना. काय निशा, तू तर बोलण्यात पटाईतच आहेस. कसे आहात आबा? चल जाते मी. कसं वाटतंय तुला इकडे? छान आहे सगळं आबा. नाही, मला माहिती आहे की लक्ष्मी तुला काहीतरी सांगून गेली. खरं तर मला तिनं तुला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं, पण तू उगाच काहीतरी भलते सलते विचार करत बसशील म्हणून मीच तुला सांगायला आलोय. बोला ना आबा. हे बघ निशा, ही वास्तू माझ्या पूर्वजांच्या पुण्याईवरती उभी आहे. या वास्तूमध्ये आजवर काहीही अमंगल असं घडलेलं नाही. पण आयुष्यात असं असतं की आपण जेव्हा अनभिज्ञ असतो ना, त्याच वेळेला एखादी गोष्ट अशी घडून जाते की जी आपल्या बुद्धीपर्यंत पोचायच्या आत
घडून गेलेली असते. मला कल्पना आहे निशा, तुला भास होतात, विचित्र विचित्र भास होतात, मला माहितीये. पण निशा, माणूस जेव्हा संवेदनाशील असतो ना, तेव्हाच तो आजूबाजूच्या गोष्टींचा कानोसा घेऊ शकतो. हा. मग भले त्या गोष्टी भूतकाळात घडून का गेलेल्या असेना, म्हणजे आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. म्हणूनच आपण त्या वास्तूमध्ये देव ठेवतो, तिची पूजा करतो, धूप दीप लावतो. पण असं आहे की एखाद्या वेळी त्याच वास्तूमध्ये जर एखाद्याचं दुःख दडलेलं असेल, एखादी दुःखद घटना घडलेली असेल, तर वास्तू तीही जपून ठेवते. म्हणजे मला निशा, मला नेमकी त्याच गोष्टीची भीती वाटते. कारण या वास्तूमध्ये अशी घटना घडली आहे. आबा होय. आणि ती घटना जिच्यामुळे घडली, तिचं नाव सारा. अजयची मैत्रीण. हळू. बंद. हा ब्रेक, गेअर, हा क्लच. कळलं का? परत एकदा सांग. नाही, हे बघ, हा ब्रेक, बंद, गेअर, क्लच. सारा, तुला शिकवायचं म्हणजे ना ते वड्याचं तेल वांग्यावर. शट अप अजय, तुला बाईक शिकवता येत नाही ते बोल. आणि असं पण तू बाईक चालवतोस म्हणजे कोणीही चालवू शकतो. हो ना, मग घे आणि चालव. गप्प बस. राहायचं ना इकडे, मग शिकवायचं, कळलं? चल 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 लवकर सांग. सारा, तू तुझ्या गुरुला असं बोलते? गुरुला? एक्सक्यूज मी डार्लिंग, एवढंच चांगलं मी बोलू शकते, कळलं? चल रे, शिकव लवकर. तू ना सारखी भांडत राहा. तुझ्या लग्नाला मी येणार आणि आशीर्वाद देणार. भांडणा सौख्य भरे. एके दिवशी अजयमुळे तिची आणि समीरची ओळख झाली. झालं? हा. शिकवा आता. आज जर का बाईक आली नाही ना, तर मी हातच लावणार नाही बाईकला. चला, सुटलो. एक मिनिट, तुलाही लावू देणार नाही, कारण तुझी बाईकच राहणार नाही ना. समीर, तू इकडे कसा? अरे सुनील भेटला होता. तो म्हणाला तू वास्तूच्या एक्झिबिशनला गेला होतास. मग काय मिळाली का एखादी पुरातन कलात्मक वस्तू? आणली ना, एक मस्त वस्तू आणली. मग कुठे? आपल्या शॉपमध्ये आहे. पण काय समीर, ती वस्तू मला 35,000ला पडली. ठीक आहे, आवडली तर घेऊ आपण, त्यात काय. पण काय, तो भाव तिथला आहे. आता जर तुला हवी असेल तर तुला 40,000 द्यावे लागतील. काय अजय, एखादी वस्तू कलात्मक पुरातन असली ना तर त्याची किंमत करता येत नाही. आता ती वस्तू आवडली तर 35,000 काय, 40,000 पण देऊ आपण. हा चांगला बिझनेस आहे. आणि यांच्यासारखे कस्टमर असतील तर तू करोडपती होशील. हो, नक्कीच. सॉरी 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 सारा, हा समीर, माझा मित्र. त्यांच्या भेटी अशा वाढतच गेल्या. अजय, सारा, समीर भेटतच राहिले.
आणि आणि एके दिवशी हाय. हो हाय. काय लग्नाचं काय झालं? लग्न कुणाचं? कुणाचं काय मूर्ख माझं? बापरे, कोण आहे तो बाजीराव? नाही म्हणजे त्या महापराक्रमी पुरुषाचं नाव मला कळेल का? समीर. समीर तो चहाच्या टपरीवर असतो तो? अजय. अरे कोण समीर? समीर. समीर जोग. समीर जोग? त्याने तुला प्रपोज केलं? तो असं म्हणला? नाही, मग तुला त्याला तसं म्हणायचंय. हे बघ, मी ना सगळं प्लॅनिंग केलं. मंगळसूत्राचं डिझाईन पण फिक्स करून आले आणि बाकीचं जे काय ते काय 8-10 दिवसात खरेदी करता येईल. माझ्या बाजूने बोलणार तू आहेस, सारा. त्याच्यामुळे मी ऐकलंय आता काय बोलत होतीस तर. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुला? पोरखेळ का ते मंगळसूत्राचं डिझाईन वाटलं, आवडलं की लगेच घेतलं? ए वाटेल ते बरळू नकोस. तू माझी मैत्रीण आहेस, मैत्रीण म्हणूनच राहा. पण का का मी तुझी बायको होऊ शकत नाही? आपलं पटत नाही का? माझी जोडी सोबून दिसत नाही? ए मी म्हटलंय का असं? पण ते शक्य नाहीये, माझ्या आईला ते आवडणार नाही. ए बाबा सांग तिला. हे बघ सारा, अजय, अजय तू समजाव ह्याला, कळलं? हे बघ प्लीज प्लीज मला समजून घे तू. बस ए सांग. समीर, समीर. ऐक सारा, तो तुझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही. त्याला इंटरेस्टेड व्हावं लागेल. काय झालं निशा? काय झालं? काय झालं? मला असं वाटलं की माझ्या हातातनं रक्त येतंय, खूप रक्त येतंय. मला असं भास का होत आहे? शांत हो निशा, शांत हो. हे बघ तू उगाच घाबरू नको. शांत हो बघू, शांत हो. मला सांगा आबा, काय झालं होतं? काय झालं होतं? अजयला खूप लागलं होतं. का करावं असं सारानी? हा, तिथे कोणीच नव्हतं का दुसरं? हे बघ, समीरशी जर का लग्न झालं नाही तर जीवच घेईन अशी धमकी दिली होती सारानं. आणि सारामध्ये तेवढी धमक होती आणि अजयला याची जाणीव झालेली होती. याने होकार दिला तिला? हा? कसं काय करू शकते ही बाई असं? काहीच वाटलं नाही तिला? काय असेल नक्की तिच्या मनात त्यावेळी? सारा, अजय, प्लास्टिकचं आहे. किती घाबरलास तू? मी तुला कशाला मारेन? नाही मारणार. तू मेला बिलास तर उगाच मला फुकटची फाशी होईल. वा ग वा, म्हणे फाशी होईल आणि माझा जीव जाईल त्याचं काय? आणि माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही.
जे काही ते आत्ता आत्ता जगायचं. हो ना, मग आत्ताच या जन्मात मला समीरशी लग्न करायचंय. अजय प्लीज तू बोल ना. सारा, असं करू नको. समीर एका वाड्याचा मालक आहे. त्याच्या घरात रूढी, परंपरा, संस्कार या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्याचंच पूजन होतं. आणि तू ज्या कल्चरमधनं आली आहे त्या कल्चरमध्ये तिथे रुजू शकत नाही. तुला आता या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात की मी हे करेन ते करेन, पण संसार म्हणजे सोपी गोष्ट नाही. अरे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे गोष्टी झाल्या नाही तर मी डिवोर्स देईन ना, त्यात काय. पण हे बघ, काहीही झालं तरी मला समीरशी लग्न करायचंय. त्यांनी मला नकार दिलाय. मला नकार देणाऱ्याचा जोपर्यंत होकार होत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. कळलं तुला? लक्षात ठेव. सारा, हॅलो. हां पप्पा. हो नाही मी ठीक आहे पप्पा. पप्पा मला पैसे हवेत ताबडतोब. म्हणूनच तुम्हाला मगाशी मी फोन केला होता. मी ठीक आहे पप्पा, पण लवकर पाठवा. बाय. काय ठरवलं आहेस? काय विचार करतोस? काय ठरवायचं काय याच्यात? तुला तर सगळं ठाऊक आहे. अजय, आपलं बोलणं सुद्धा झालं या गोष्टीवर. हे बघ सारा एक मैत्रीण म्हणून ठीक आहे. बायको म्हणून डेफिनेटली नॉट. समीर, मला वाटतं तू तिची मानसिक अवस्था लक्षात घे. ऐक माझं, तुझा नकार ती स्वतःचा अपमान समजते. लहानपणापासून ती फार जिद्दी आहे. तिला जे हवं ते हवंच असतं आणि तुझा नकार तिला बोचतो आहे. मला वाटतं समीर, तू एवढं सिरियसली घेऊ नको. टेक इट लाईटली. आपण नाही का एखाद्या लहान मुलीला खेळणं हवं असतं तेव्हा तिला सांभाळून घेतो, तसं आत्ता तू हिला सांभाळून घे. शेवटी हे खेळणं तुझ्या मालकीचं होणारच आहे. हां, खेळणं